अगदी बालपणीच कावचिऊची ओळख आपल्याला होते. भाताचा मऊ घास भरवताना आई त्यांचीच नावं घेते. हा चिऊचा, हा काऊचा. बोलता यायला लागलं की पहिली गोष्ट सांगता येते ती, एक होती चिमणी, एक होता कावळा. त्याचे शेणाचे घर धो-धो पावसात वाहून गेल्यावर तो चिमणीच्या बंद दारावर धडक देतो. असा हा कावळा मोठा वाजतात पक्षी. माणसाच्या जवळपास राहूनही तो अंतर राखून असतो. इतर पाखरे बेसावध अडथळतील, पण कावळा अहोरात्र सावध बुद्धीने वागत असतो. पोट भरणे ही कावळ्याच्या दृष्टीने अगदी सोपी गोष्ट आहे. त्याला काहीही चालते. उकड्यावर पडलेले उंदीर तो खुशीने उचलून घेऊन जातो. घाईगडबडीने चाललेल्या कोळीच्या पाठीतील मासा तो वरच्यावर पळवतो. संधी साधून उघड्या खिडकीतून स्वयंपाकघरात शिरून तो भाकरी पोळी लांबवतो. ही चोरी आहे याची त्याला बिलकुल खंत नसते. गावात राहून कावळा जसा अन्न मिळवतो तसा बाहेर रानात भटकूनही मिळवतो. मिरच्यांच्या पिकात शिरून पिकल्या मिरच्या खा, मक्याच्या कणसावर ताव मार, गव्हाच्या लोंब्यावर पड, ज्वारीचे कणसे वरबड असे त्यांचे चालूच असते. शिजवलेले अन्नच पाहिजे असे चोचले नाहीत. शिळेपाकी खाऊनही तो तृप्त असतो. परवा संध्याकाळी पाऊस पडला. आमच्या घराभोवती काळे रान बरेच आहे. सूर्य मावळायला आला होता. बाहेर कावळ्यांचा कर्कश कावकाव चालली होती. मी बाहेर येऊन पाहिले तर 100-200 कावळे जमलेले दिसत होते. त्या काळ्या झालेल्या रानातून किडे बाहेर पडले होते. कावळ्यांची चंगळ झाली होती. कावळे 2 प्रकारचे दिसतात. काही कावळ्यांची मान राखी रंगाची असते. सगळे अंग काळे कुळकुळीत आणि मान तेवढी राखी. पण काही कावळ्यांची मान आणि अंग यात काही फरक नसतो. हे दोन्हीही कावळेच, तरीसुद्धा त्यांच्यात थोडा फरक आहे. जे गावाच्या आसपास आढळतात ते आपल्या जातभाईंपेक्षा अंगाने लहान असतात. त्यांची चोचही लहान असते. आमच्या वाड्यात मधल्या चौकात लिंबाचे झाड होते. त्यावर काही कावळे वस्ती करून होते. बेंदूर दिवाळीच्या निमित्ताने घरात कडबोळी तळली जात. मी कडबोळी घेऊन सोप्यात येई आणि एक एक कडबोळी अंधारात उडवी तर बेरकी कावळे ती बरोबर झेलत. दुसऱ्या प्रकारचा कावळा काळा कुळकुळीत व रानात राहणारा. ह्याची चोच मोठी असते. आवाजसुद्धा जास्त कणखर आणि घोगरा असतो. हा रानकावळा गावात दिसत नाही असे नाही, पण गावातल्या कावळ्यासारखा तो घराभोवती घरटे धुंडीत बसत नाही. रात्री थव्याथव्याने झाडावर बसत नाही. हे रानकावळे लांब रानात जंगलात एकटे दुकटे आढळतात. जंगलात शिकारीला गेल्यावर ह्या कावळ्यांचा फार उपयोग होतो. वाघासारखे जनावर जाळीतून बाहेर पडलेले पाहिले की हा तीक्ष्ण नजरेचा कावळा आरडाओरडा करतो. जनावरांची हालचाल शिकाऱ्याला कळते. गरीब जनावरांना, पाखरांना शिकाऱ्यापासून धोका आहे हे ध्यानात येताच हेच कावळे शिकाऱ्याऐवजी जनावरांना, पाखरांना सावध करतात. हरेला नावाची हिरव्या रंगाची कबुतरे असतात. झाडावर हरेल आले रे आले की बंदूक घेऊन हौशी शिकारी रस्त्यावर हिंडतात. हरेलचा रंग रागूसारखा असल्यामुळे हिरव्या पानातून ते लवकर दिसत नाही. बारीक नजरेने बघावे लागते. त्यामुळे शिकारी पोरे वडाखाली उभे राहून मान वर करून करून बघतात. कावळ्यांचे हे लक्षात येताच ते आरडाओरडा करतात. नुसते ओरडून थांबत नाहीत. जिथे जिथे हरेल बसलेला असेल तिथे तिथे त्यांच्या जवळ ते जाऊन ओरडतात. जणू त्याला ते सांगतात, अरे उठ, पळ, तुला मारायला माणसे आली आहेत. कावळ्याच्या या शहाणपणाचा अनुभव मलाही एकदा आला. कारवारच्या जंगलात शिकारीला गेलो असताना सकाळी उठून मी एका तळव्याच्या काठी गुपचूप जाऊन बसलो. झाडाच्या जवळ अगदी दगडासारखा बसल्यामुळे मी कोणाला दिसत नव्हतो. काही वेळाने लांब मानेचे 2 ढोक पक्षी उडत उडत आले आणि अगदी माझ्यासमोर पाण्यात आडव्या पडलेल्या गोठलेल्या झाडावर ते बसली. त्यांनी मला मुळीच पाहिले नाही. मग काही वेळांनी पंचरंगी होले आणि अगदी माझ्या पुढ्यातच तळ्याच्या काठाखाटाने फिरू लागले. मोठे जनावर येईल म्हणून मी वाट पाहत बसलो होतो. ह्या सर्व पाखरांना ज्या अर्थी माझा पत्ता नाही त्या अर्थी मी अगदी छान दडलो आहे अशी माझी खात्री झाली. मग काही बदके पोहत पोहत माझ्यासमोर आली. शेपट्यासारख्या नाचवणाऱ्या 2 चिमण्या आल्या. जरा वेळाने 2 कावळे आले आणि तळ्याभोवती असलेल्या उंच वेळूवर बसले. त्यांचा माझ्यावर फार अंतर होते. नंतर सावड घेत घेत 2 रानकोंबडे पाण्यावर आले. खरे तर मला कोंबडे मारायची नव्हती, पण भागावे सहज नेम धरून देतात का म्हणून मी बंदूक नुसती उचलली आणि काय सांगावे. वेळूवर बसलेले 2 कावळे मोठ्यांदा ओरडले, काव काव काव. त्या सरशी
इतका वेळ माझ्यासमोर पिसेऊ करत बसलेले ते ढोक कोक कोक करत पळाले, बदके आवाज करत निघून गेली. शेपटी नाचवणाऱ्या चिमण्याही धूम पळाल्या आणि ते 2 कोंबडेही गेले. कावळे पुन्हा सावासारखे आपल्या जागी बसून राहिले. पुढे मी 2 तास बसलो. ज्या वेळी कोंबडा पाण्यावर येई त्यावेळी नेमके कावळे ओरडून इशारा देत आणि कोंबडा पसार होई. शेवटी मी उठून मुक्कामावर यायला निघालो तेव्हा हे दोन्हीही कावळे माझ्या डोक्यावर उडत मला तिथपर्यंत पोचवत आले आणि दिसेनासे झाले तेव्हा आपल्या वाटेने निघून गेले. कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा, अशी एक कविता मी लहानपणी शिकलो होतो. त्या कवितेत सांगितले होते, बगळ्याकडे बघून कावळ्याला आपल्या काळ्या रंगाचे फार वाईट वाटले. लगेच त्याने पैशाचा साबू आणला. अंग गोरे व्हावे म्हणून तो साबूने धुतले, घास घासले, पण तो पांढरा तर झालाच नाही, मात्र रक्तबंबाळ होऊन बिचारा मरून गेला. ह्या कवीला कावळा माहीतच नव्हता असे मला वाटते. कावळा हा अतिहुशार. साबू लावून अंग पांढरे होईल असा मूर्खपणाचा विचार त्याच्या डोक्यात येणारच नाही आणि आपण काळे आहोत याची त्याला वाईट वाटणेही शक्य नाही.